मुख्यमंत्री होणार, फडणवीसार केंद्रात शिंदेचं काय होणार? मोठा पॉलिटिकल गेम. महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता समीकरणांबाबत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले, जे राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणार आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व फेरबदल होणार असून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होतील असा मोठा दावा संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. त्याचवेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे राजकारण सोडून केंद्र सरकारच्या पातळीवर मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचं संकेतही त्यांनी दिले. या संभाव्य बदलांवर भाष्य करताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खोडचक टोमणे मारत शुभेच्छाही दिल्या. तसेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदावर बसू शकणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक समजले जाणारे नेते गिरीश महाजन यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि राजकीय रेकॉर्डवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब असल्यानं त्यांना डावलून बावनकुळे यांना संधी दिली जाईल असं भाकीत राऊत यांनी वर्तवलंय. या सगळ्या मागचा पॉलिटिकल गेम नक्की काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहे LS मराठी. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि फेरबदलाबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जातील आणि अनेक राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. यामध्ये महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. त्यांना केंद्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारे अर्थ मंत्रालय किंवा गृह मंत्रालयासारखं मोठं पद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एका नव्या वादाला आणि चर्चेला तोंड फुटलंय. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या अंतर्गत रचनेवर आणि त्यांच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षांवर थेट बोट ठेवलंय. ते म्हणाले की जर दिल्लीतील हायकमांडनं देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलवण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात भाजपला एक नव्या आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या चेहऱ्याची गरज भासेल. अशा परिस्थितीत विदर्भातील मातब्बर नेते आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय भाजप समोर शिल्लक राहणार नाही. बावनकुळे हे संघटन कौशल्यात निपुण आहेत आणि पक्षातील सर्व घटकांशी त्यांचे संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीत जातील तेव्हा ते स्वतःहून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री पदासाठी करतील यात शंका नाही. बावनकुळे हे सर्वांशी उत्तम संवाद साधणारे आणि सर्वांना सांभाळून घेणारे नेते असल्यानं त्यांच्या नावावर भाजपमध्ये कोणाचाही आक्षेप असणार नाही असं विश्लेषण राऊत यांनी मांडलंय. केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहेत. त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत. आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली प्रवासावर आणि त्यांच्या राजकीय भविष्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत उपरोधिक टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की जर देवेंद्र फडणवीस केंद्रात जात असतील तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे 2029च्या आधी त्यांना काही राजकीय हालचाली करायच्या असतील, ज्या काही गोळाबेरीज करायच्या असतील त्या त्यांनी आत्ताच करावून घ्याव्यात. कारण त्यानंतर राज्याची आणि देशाची जनता त्यांना कोणतीही संधी देणार नाही. फडणवीस यांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्ता उपभोगली असली तरी आता दिल्लीत जाऊन त्यांनी स्वतःचं नशीब आजमावून पाहावं अशी टिप्पणी राऊत यांनी केली आहे. या संपूर्ण राजकीय समीकरणात राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. शिंदे गटाकडून आगामी काळात एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा प्रचार सातत्यानं केला जातोय. राऊत यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय. ते म्हणाले की एकनाथ शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजप त्यांना केवळ एका विशिष्ट हेतूसाठी आणि तात्पुरत्या स्वरूपात वापरून घेतात. एकदा का भाजपचा राजकीय स्वार्थ पूर्ण झाला की त्यांना बाजूला सारलं जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःचं असं कोणतंही ठोस राजकीय अस्तित्व उरलेलंच नाहीये.
त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा कधीही राज्याचं नेतृत्व देण्याची चूक करणार नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलंय. विषय आहे राजकारणात जर त्याला महत्व नसतं, जर तरी आपण अशी एक शक्यता मानू की फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ शकतात? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत. बावनकुळे यांच्या नावाच्या शिफारसीसोबतच राऊत यांनी भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गिरीश महाजन यांचं नाव का येऊ शकत नाही याचं कारण देताना राऊत म्हणाले की गिरीश महाजन यांचा राजकीय आणि प्रशासकीय रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यांनी आतापर्यंत जी काही खाती सांभाळली आहेत त्यामध्ये त्यांचा कारभार वादग्रस्त आणि निराशाजनक राहिलाय. पक्षांतर्गत राजकारणात ते कितीही सक्रिय असले तरी राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि स्वच्छ प्रतिमा त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस हे कधीही गिरीश महाजन यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्री पदासाठी करणार नाहीत. महाजन यांच्या खराब रेकॉर्डमुळे त्यांचा पत्ता आपोआप कट होईल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल असा दावा राऊत यांनी केलाय. अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतात, हे माझं आकलन. संजय राऊत यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आलं असून भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि महायुतीच्या इतर घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राऊत यांच्या या दाव्यांवर भाजपच्या गोटातून अद्याप कोणतीही अधिकृत आणि थेट प्रतिक्रिया आलेली नसली तरी अंतर्गत पातळीवर या विधानाचे पडसाद उमटतायत. विरोधकांकडून महायुतीमध्ये फूट पाडण्यासाठी आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची अशा प्रकारची विधानं केली जात असल्याचा आरोप भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची नावं न छापण्याच्या अटीवर केलाय. मात्र राऊत यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळातील राजकीय फेरबदलांचे संकेत मात्र गडद झालेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं मानलं जाते. देवेंद्र फडणवीस खरंच केंद्रात जाणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची धुरा येणार का? आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय भविष्य काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. परंतु राऊत यांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणातील अस्वस्थता कमालीची वाढवली आहे, यात तीळ मात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.